नमस्कार मित्रांनो, वाटचाल मुंगीची. ती मुंगी रोज दिसायची मला. माझ्या लहानशा बाल्कनीतल्या एका कोपऱ्यातनं सरळ चालत यायची आणि तसंच काहीतरी ओढत भरत जायची. कधी कणकेचा चिमूटभर गोळा तर कधी घरामधील किचन ओट्यावर पडलेलं साखरेचं कणभर ठिपकं, कधी फक्त मोकळ्या पायांनी. मी वाट बघायचो तिची. सकाळी चहा घेताना ती यायची आणि मी म्हणायचो, कसली जिद्द आहे ग तुझ्यात. एका दिवशी सहज झालं. मी तिचा रस्ता अडवला. म्हटलं, थांब जरा, फार मेहनत करतेस, आराम कर जरा. ती माझ्या बोटाच्या सावलीखाली आली. क्षणभर थांबली, पण मग वळली आणि दुसऱ्या बाजूने चालू लागली. म्हणाली, काही नाही, तक्रार नाही, राग नाही, फक्त वाटचाल, दुसरा रस्ता. त्या दिवशी मी विचार केला, आपण माणसं किती लवकर थांबतो. कधी एका अपयशानं, कधी अडथळ्यानं, तर कधी कुणाच्या तरी एका टोमण्यानं. आणि ही मुंगी, तिचा खजिना काही करोडांचा नव्हता, फक्त साखरेचा एक कण होता. पण तिचं ध्येय ठाम होतं आणि तिचा आत्मसन्मान त्याहून ठाम. दुसऱ्या दिवशी मी तिच्या वाटेवर मुद्दाम साखरेचे 2 कण ठेवले. ती आली, पहिला उचलला, निघाली. दुसरा मागे राहिला तसाच. म्हटलं, अगं, तुला दुसराही हवा असेल ना. पण तिनं मागे वळूनही बघितलं नाही. तिच्या जगात स्वार्थ, लालच नावाचं काही नव्हतं. तिने जे ठरवलं होतं तेच तिला हवं होतं. मित्रांनो, काही गोष्टी या झाडांसारख्या असतात, शांत पण सावली देणाऱ्या. काही गोष्टी माणसांसारख्या असतात, गोंगाट करणाऱ्या पण आतून एकदम रिकाम्या. आणि काही गोष्टी या मुंगीसारख्या असतात, छोट्या पण आपल्या पावलांनी जग जिंकणाऱ्या. यश मोठं नसायला हरकत नाही, यश छोटं असलं तरी चालेल, पण चालणं थांबतं कामा नये. मुंगीचं सांगणं मला कळलं. आपल्याला कळलं का?